न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे खंडोबा डोंगरावर सामुदायिक वृक्षारोपण ग्रामस्थांच्या वतीने व वन खात्याच्या वतीने खंडोबा डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले। डोंगरावर येथे नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात। यावेळी खंडोबा डोंगरावर 3 दिवस वृक्षारोपण केले। यावेळी 2000 झाडे लावले आहे। या झाडांचे संवर्धनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे। या उपक्रमाला ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला। वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले। सरपंच दशरथ उगले, सुनील उगले, सामाजिक कार्यकर्ते, उपसरपंच अमोल उगले, ग्रामपंचायत सदस्य स्वाती उगले, हरिभाऊ उगले, मनीषा उगले, सचिन उगले, विजय उगले, गणेश उगले, हर्षल उगले, ज्ञानेश्वर उगले, सतीश सरोदे, बाळू शेळके, नवनाथ उगले, लखन माळी, वन विभागाचे पारेकर व काळे, ग्रामपंचायतचे कर्मचारी आदी जण उपस्थित होते। डोंगरगावनी या आढळा परिसरामध्ये एक कामाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे। सामाजिक कामामध्ये मग तिथं वृक्षारोपण असेल, सामाजिक रस्त्यांचे प्रश्न असतील, अनेक ठिकाणी जिथं गरज तिथं डोंगरगाव ग्रामस्थ, ग्रामपंचायत, ग्राम विकास परिवर्तन मंडळ यांच्या माध्यमातून आज डोंगरगावमध्ये विशेष असं नाविन्यपूर्ण काम होत आहे। जो आमचा 70-80 वर्षापासून रस्ता होता त्याचा प्रश्न, विशेषतः सरपंच दशरथ उगले असतील, उपसरपंच अमोल उगले असतील आणि विविध सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, विविध दूध उत्पादक संस्थांचे सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, कर्मचारी आणि डोंगरगाव ग्रामस्थ महिला भगिनी मंडळ आणि तरुण मंडळ या सर्वांच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम होतात। त्यामध्ये प्रामुख्याने आज वृक्षारोपण 3 दिवसापासून जे सुरू आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं फॉरेस्ट विभागाने भरभरून आम्हाला सहकार्य केलं आणि आज हे काम इथं होत आहे। त्यामुळे मी विनंती करतो, काम तर होणारच आहे, काम चालू राहील, परंतु पुन्हा एकदा सर्व बाहेरगावी असणाऱ्या सर्व माझ्या मित्रपरिवाराला विनंती करतो, आज आपल्या गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम होत आहे। ते सामाजिक काम होत असताना तुम्ही शाबासकीची एक थाप पाठीवरती देणं गरजेचं आहे आणि फुलाची मदत म्हणून या कामासाठी करणं गरजेचं आहे। त्यासाठी सगळ्यांना विनंती, आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपी या ठिकाणी मदत करालाच, परंतु भविष्यात ज्या चांगल्या कामासाठी सहकार्य लागेल त्यासाठी तुम्ही सहकार्य करावं आणि एक डोंगरगाव खंडोबा मंदिर गड या ठिकाणी आपल्याला वेगळं असं दाखवून द्यायचंय जे डोंगरगावनी गाव। न्यूज इंडिया 27 मराठीसाठी राजेंद्र आंबरे, अकोले।